इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये उपघटक चालला आहे 3.3 3.3 मध्ये पण तिसरा उपघटक चाललेला आहे विशेषण. विशेषण काय असतं? नामाबद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मुलगा आहे तो कसा आहे? चांगला आहे, उंच आहे, बुटका आहे. मुलाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोणी सांगितली आपल्याला? चांगला या शब्दाने सांगितली जास्त माहिती, म्हणून चांगला हा काय झालं? विशेषण. रान कसे आहे? हिरवे आहे. हिरवे हे झालं विशेषण. तर ज्यावेळेस हिरवे विशेषण असतं त्यावेळेस रान या शब्दाला विशेष्य म्हटले जाते. म्हणजे ज्या शब्दाबद्दल विशेषण वापरलेले आहे त्या नामाला म्हणायचं विशेष्य. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. वरील वाक्यात मुलगा व रान ही विशेष्य होय. आता पाहत आहोत आपण विशेषणाचे प्रकार. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे 3 विशेषणाचे मुख्य प्रकार आहेत. तसेच नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अव्यय साधित विशेषण हे पुन्हा त्याचे उपप्रकार पडतात. पहिलं पाहतोय आपण गुणविशेषण. गुणविशेषणामध्ये काय असतं? नामाचा गुण किंवा विशेष दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आंबट बोरे. बोरं कशी आहेत? म्हणजे बोरांचा गुण कसा आहे? आंबट. बोरं कशी आहेत? गोड. हे झालं गुणविशेषण. सरदार कसा आहे? शूर सरदार. बित्रा सरदार. चोर बित्रा, आहे की नाही? हे झाले सगळे. किंवा धीट चोर. चोर कसा आहे? धीट. हे झाले गुणविशेषण. त्या नामातला गुण असतो. नंतर आहे संख्या विशेषण. या नामाची संख्या दर्शविणाऱ्या शब्दाला संख्या विशेषण असते. एक तर ते अनिश्चित असतं किंवा निश्चित असतं. चौथा बंगला म्हणजे 1 2 3 4 क्रमवाचक नाम असतं, विशेषण आहे त्याच्यामध्ये. चौपट मुले, एकाची चौपट मुले. समजतं आपल्याला, संख्या समजते याच्यावरून. सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात किंवा सर्वनाम साधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ हा मनुष्य, तो पक्षी, तिच्या साड्या. तर पहा, तो, तिच्या हे काय आहेत? सर्वनाम. पण इथे काय आले? कोणता मनुष्य? तो मनुष्य. मनुष्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हा या शब्दाने सांगितली आहे, म्हणून हा झाला सार्वनामिक विशेषण. स्पष्टीकरण. नामे, सर्वनामे, धातू साधिते व अव्यय साधिते यांचा विशेषणासारखा उपयोग होतो. नामसाधित विशेषण पहा. माझ्या भावाचे कापड दुकान आहे. दुकान पण नाम आहे, कापड पण दुकान आहे, नाम आहे. दोन्ही काय आहेत? नाम झाले. पण दुकानाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, दुकान कशाची आहे हे कापड या शब्दाने आपल्याला स्पष्ट करून सांगितलं, म्हणून ते झालं नामसाधित विशेषण. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. हे पण नाम आहे, हे पण नाम आहे. पण विक्रेत्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्या नामाने सांगितली, म्हणून हे झालं नामसाधित विशेषण. पुढे धातू साधित विशेषण आहे. मुलगी हसरी. हसणे हा धातू आहे, म्हणजे क्रियापदासारखा टच आहे याला. पेटती ज्योत, पेटणे क्रियापद आहे. पेट हा धातू आहे, मूळ धातू आहे. मग याला काय झालंय? टच कसला आलेला आहे? क्रियापदाचा. म्हणून हे झाले आहेत धातू साधित विशेषणे. मुलगी कशी हसली, ज्योत कशी पेटती. आता अव्यय साधित. मजला कोणता? वरचा. त्याला चा हा अव्यय लागला आहे. गल्ली कोणती? पुढची. अव्यय साधित विशेषणे. चला 3.3 सराव संचाकडे वळूयात. सोपा टॉपिक आहे, पटपट होतोय खूप, हो की नाही? सोपं आहे. आपण पहिलीपासून थोडं सगळी भाषा शिकत आलेलो आहे, घरात पण वापरतोय भाषा आपण. पुढचं पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायात सार्वनामिक विशेषण नाही लिहिलेलं आहे? लक्ष घ्या. ती, माझे, हे सर्व सर्वनाम आलेत. उत्तर काय येणार आहे? दुसरं ऑप्शन, 1 ओळ. खालीलपैकी संख्या विशेषण कोणते? इथे दुप्पट तिप्पट दिसतंय, म्हणजे हे झालं संख्या विशेषण. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही? प्रश्न पूर्ण वाचा. नाही आहे का? परीक्षा वेळेत खूप मुलांचं पाहते मी. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण दिसलं, दिलं टक करून. पूर्ण प्रश्न वाचत नसल्यामुळे त्यांचं गोंधळ होतो. आता हे आहे संख्या, हे आहे संख्या, हे आहे संख्या. उत्तर काय येणार आहे? माझे घर. हे सार्वनामिक आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न 4.
खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते? आता सप्त हे संख्यामध्ये येणार आहे, सांज हे गुणमध्ये येणार, हे गुणमध्ये येणार आहे. आपलं काय हवंय? सार्वनामिक, निज सुख, स्वतःचे. खालीलपैकी कोणते विशेषण धातू साधित नाही? धातू साधित नाही म्हटले. आता बोलणे, सडणे, पेटणे हे क्रियापद झालेत, हे सगळे आहे धातू साधित. नाही म्हटल्यावरती शहाणी मुले गुणविशेषण आलेलं आहे. खालीलपैकी निश्चित विधिविशेषणाचे वाक्य कोणते? हुशार मुले सर्वांना आवडतात, श्रीमंत माणसे शहरात राहतात, हौदात पुष्कळ पाणी आहे, कावळा काळा आहे. गुणविशेषण हा आलाय. ओके, काळा. प्रश्न येणार आहे चौथा, ऑप्शन आहे चौथा प्रश्न पुढचा. माझा घोडा फारच सुंदर आहे. सार्वनामिक विशेषण. सर्वनाम कोणता आला आहे? माझा. धूर्त कोल्हा दुप्पट वेगाने पळाला. यात कोणकोणती विशेषणे आली आहेत आणि पर्याय लिहा. दोन लिहायचे, दोन. आता धूर्त गुणविशेषण आले आणि दुप्पट संख्या विशेषण म्हणजे पहिलं आलंय आणि तिसरं ऑप्शन आलेलं आहे. बरोबर. पुढचं. थोड्याशा स्तुतीला पुष्कळ लोक भाळतात. संख्या विशेषण कोणते आले आहेत? पुष्कळ. लोक किती आहेत? पुष्कळ. स्तुती किती गेली? थोडीशी, म्हणजे थोड्याशा आणि पुष्कळ हे दोन आले आहेत संख्या विशेषणे. कधी कधी 4 शब्द पण असते, 4 लोक वगैरे की नाही. चला, काय आता आपण हा संपवला आहे. कोणता टॉपिक संपवला आहे? 3.3 मधला तिसरा विशेषण संपवलाय. पुढच्या वेळेस 3.3 मधला चौथा क्रियापद संपवून टाकूयात. तोपर्यंत अभ्यास करा, कमेंट लिहा आणि लाईक करत चला.